नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नलिनी शेगावकर. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ अभ्यासणार आहोत. प्रस्तावना. इतिहास लेखनाची परंपरा. आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, महत्त्वाचे विचारवंत या पाठमुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. माहित आहे का तुम्हाला इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास का केला जातो? तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. म्हणजे गतकाळात म्हणजेच भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या असतात त्या घटनांची क्रमवार संगती लावून त्याचे आकलन करून घेणे म्हणजे ते समजून घेणे, त्या उद्देशाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधन, लेखन आणि अभ्यास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. ती कधीही खंडित न होणारी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक शाखा. वैज्ञानिक शाखेमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण या दोन पद्धतींचा अवलंब केला जातो. या दोन पद्धतींच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य झाले आहे. मात्र ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण या दोन पद्धतींचा अवलंब करणे शक्य नसते. कारण इतिहासातील घटना या घडून गेलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना तिच्या सत्यता पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक शाखेमध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. मात्र इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण या पद्धतींचा अवलंब करता येत नाही. इतिहास लेखन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते, त्यामध्ये तज्ञांची आवश्यकता. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र लिहिण्यासाठी ज्या भाषेचा वापर केला गेला असेल त्या भाषेचे ज्ञान असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता इतिहास लेखन करण्यासाठी असते. अक्षरवाटिका. अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराचे वळण. यामध्ये लेखकाची भाषा शैली, वापरलेल्या कागदाचा प्रकार, कागदाच्या निर्मितीचा काळ आणि अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र अस्सल म्हणजेच खरे आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. इतिहासाची मांडणी करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासावे लागतात. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक म्हणजेच तुलनात्मक विश्लेषण करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक म्हणजेच बारकाईने संशोधन करणे. इतिहास संशोधन करत असताना त्याला काही संस्था सहाय्य करत असतात. त्यामध्ये पुरातत्व विभाग, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिका, भाषाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा इतिहास इत्यादी संस्था इतिहासाला संशोधन करण्यास सहाय्य करत असतात. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखन म्हणजे काय? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो.
25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा, अशा स्वरूपाचा हा प्रश्न असतो. त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नाची चांगली तयारी करून ठेवा. इतिहास लेखन म्हणजे काय? तर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे म्हणजे साधनांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये जे पुरावे उपलब्ध आहेत त्या उपलब्ध पुराव्यांचे बारकाईने संशोधन करून नंतर घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. मग आता इतिहासकार कोण असतो? तर अशा प्रकारची इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. इतिहासकाराच्या लेखनाची शैली म्हणजे पद्धत. इतिहास लेखन करत असताना इतिहासकार हा एक विशिष्ट पद्धती वापरतो, त्याला त्याच्या लेखनाची शैली असे म्हणतात. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. कारण घटना ही घडून गेलेली असते आणि घटना घडून गेल्यानंतर त्याचे निरीक्षण करण्यासाठी आपण तेथे प्रत्यक्ष नसतो. त्यामुळं घडून गेलेल्या घटनांची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे हे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन ह्या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. तर बघा, जगभरातील प्राचीन संस्कृती म्हणजे सुरुवातीला अशा प्रकारची इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. मग इतिहास लेखनाची परंपरा जरी नसली तरी त्या लोकांना भूतकाळाविषयी जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. जिज्ञासा म्हणजेच त्यांना उत्सुकता की घडलेल्या घटनेविषयी त्यांना जाणीव किंवा जिज्ञासा त्या जाणून घेण्याची त्यांना इच्छा नव्हती असे म्हणता येणार नाही. जरी इतिहास लेखन अशा प्रकारचे इतिहास लेखन जरी नसले तरी सुद्धा त्यांना भूतकाळाविषयी घडलेल्या घटनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्याच्यासाठी मग ते मौखिक साधने या साधनांचा वापर करत असत. मौखिक साधनांद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांना माहिती संक्रमित केली जात असे. त्याच्यामध्ये गुहाचित्रांद्वारे स्मृतीचे जतन असेल, कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये सुरुवातीपासूनच अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्याच परंपरांचा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. माहित आहे का तुम्हाला? हा उतारा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हा उतारा येतो, याच्यावर आधारित 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. बघा, उतार्यामध्ये आपल्याला काय दिसते? फ्रान्स येथील लूव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. वरील चित्रामध्ये हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. इथे जर आपण पाहिलं तर हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आपल्याला दिसत आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. हा एक रिकामी जागा किंवा मग उतार्यामधील प्रश्न हा महत्त्वपूर्ण आहे. लिखित नोंदी करण्याची सुरुवात कुठे झाली? तर सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये आहे. हा एक प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणी करण्यापासून होते आणि हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात ज्या कृतींचा दैवी घटनांशी, देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी काहीही संबंध नसतो, म्हणजे त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. शास्त्रशुद्ध पद्धत आहे. मानव केंद्रित प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची मांडणी, तिची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीपासून होते. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुरावा सुद्धा असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत होते.
मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. अशा पद्धतीने वरील वैशिष्ट्यांनी युक्त म्हणजेच या वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनात आढळतात असे म्हणतात. आधुनिक इतिहास लेखनाच्या मध्ये हे वरील वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हिरोडोट्स या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथासाठी वापरलेला आहे. म्हणजे त्याच्या शीर्षकासाठी द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्याने सर्वप्रथम हिस्ट्री हा शब्द वापरलेला आहे आणि हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. आता युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि इतिहास लेखन कसे होत गेले त्याचा अभ्यास इथे करू. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. पुढच्या काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन होऊ लागले आणि मग इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. इतिहास लेखनामध्ये कशाला महत्त्व येत गेलं? वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचं तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेलेले होते. परंतु मग हळूहळू हे चित्र बदलू लागले आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. गॉटिंगेन विद्यापीठ जर्मनीमधील 1937 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त करून देण्यात आले. त्यापाठोपाठ जर्मनीतील इतर विद्यापीठे ही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. महत्त्वाचे विचारवंत. इतिहासाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपण इथे घेऊया. याच्यामध्ये महत्त्वाचे विचारवंत हा प्रश्न येतो. आकृती पूर्ण करा किंवा त्यांचे ग्रंथ आणि ग्रंथकर्ते कोण होते, तर त्या संदर्भात माहिती विचारल्या जाते. त्यामुळे हे सुद्धा आकृती म्हणा किंवा चुकीच्या जोडीमध्ये हा प्रश्न इथे विचारला जातो. त्यामुळं या प्रश्नाची चांगल्या पद्धतीने तयारी करून ठेवा. रेने देकार्त 1596 ते 1650 इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले. म्हणजे इतिहास लेखन करत असताना ज्या ऐतिहासिक साधनांचा विशेषतः कागदपत्रांची वापर आपण करू त्या कागदपत्रांची विश्वासार्हता, ते विश्वसनीय आहेत की नाही हे तपासून घेणे आवश्यक आहे असं मत त्यांनी मांडलं. येथे सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला, तर त्यांनी कोणत्या मताचा आग्रह धरला? इतिहास लेखन करण्यासाठी जे ऐतिहासिक साधन किंवा विशेषतः कागदपत्र आपण वापरणार त्याची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी आग्रहाने मांडले. त्यामध्ये रेने देकार्त हे फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होते. रेने देकार्त यांनी लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. तो नियम म्हणजेच एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये हा तो नियम होय. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. येथे चुकीची जोडी ओळखामध्ये ग्रंथकार आणि त्यांचा ग्रंथ त्याचं नाव दिलेलं असतं. तर डिस्कोर्स ऑन द मेथड नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक नियम सांगितलेला आहे की एखादी गोष्ट जोपर्यंत निसंशयरित्या ती सत्य आहे हे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम आहे. व्हॉल्टेयर 1694 ते 1778. व्हॉल्टेयरचे मूळ नाव फ्रान्सॉ मरी अरुये असे होते. व्हॉल्टेयर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती,
इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. व्हॉल्टेर यांनी फक्त इतिहास लेखन करत असताना फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्या काळातील परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टींचा सुद्धा विचार इतिहास लेखनामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलं. आणि म्हणूनच इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता. खूप महत्वाचा. रिकामी जागा तर येतेच इथे प्रश्न की व्हॉल्टेर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण होता? तर व्हॉल्टेर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल 1770-1831 जर्मनीमधील तत्त्वज्ञ आहे. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. म्हणजे जे ऐतिहासिक वास्तव्य आहे ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. कारण माहिती आहे आपल्याला की इतिहासाची घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या घटना घडून गेल्यानंतर त्याच्या नोंदी घेणे इतिहासकाराला शक्य नसते. म्हणून इतिहासाची मांडणी करत असताना जसजशी इतिहासकाराला माहिती मिळेल आणि उपलब्ध पुरावे असतील त्यानुसार माहिती बदलत जाऊ शकते किंवा मांडणी ही वेळोवेळी बदलत जाऊ शकते असे प्रतिपादन जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक यांनी केलेले आहे. त्यांच्या विवेचनामुळेच इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत असे अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटलेली आहे. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख त्यांचे संकलन आहे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आणि त्यांचं या ठिकाणी ग्रंथकर्ता आणि त्यांचा ग्रंथ याविषयीची माहिती विचारल्या जाते. हेगेल यांनी लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. जाणून घ्या. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 प्रकारात करून घ्यावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. हेगेलच्या मतानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही 2 घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची जी वर्गवारी आहे ती 2 प्रकारात करावी लागते. मग त्याशिवाय त्या मानवी मनाला त्या द्वंद्ववाद घटनेचे आकलन होत नाही किंवा ती घटना समजत नाही. त्याच्यामध्ये उदाहरण त्यांनी दिलेलं आहे खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीलाच त्यांनी द्वंद्ववाद म्हणजेच डायलेक्टिक्स असे म्हटले आहे. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे एक सिद्धांत मांडून त्याच्याच आधारे दुसरा सिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. लिओपोल्ड वॉन रांके 1795 ते 1886 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. म्हणजे इतिहास संशोधनाची चिकित्सक म्हणजेच बारकाईने तपासणी करणे तर ती पद्धती कशी असावी ते त्यांनी सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. जे सर्वात पहिले इतिहासकाराला जे मूळ कागदपत्र सापडलेले असतात त्या आधारे प्राप्त झालेली जी माहिती आहे ती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिलेला आहे. तसेच कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास लिओपोल्ड वॉन रांके यांनी व्यक्त केलेला आहे.
इतिहास लेखनामध्ये काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे. त्यामुळेच त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिलेला आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन केलेलं आहे. दोन्ही ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. कार्ल मार्क्स 1818 ते 1856. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो, असं मत त्यांनी मांडलं. माणसा-माणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकी हक्कांवर अवलंबून असतात. माणसा-माणसातील जे नातेसंबंध आहेत त्या त्यांच्या गरजा, ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्या उपलब्ध असलेल्या साधनांच्या स्वरूपावर आणि मालकी हक्कांवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन संघर्ष निर्माण होतो. जेव्हा समाजामध्ये सर्वच घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत, तेव्हा समाजाची वर्गावर विभागणी होते. म्हणजे समाजामध्ये गरीब श्रीमंत अशा प्रकारचे संघर्ष निर्माण होतात. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे शोषण करतो, असे मत त्यांनी मांडले. कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल नावाचा ग्रंथ महत्त्वाची रिकामी जागा आहे किंवा चुकीची जोडी ओळखा याच्यामध्ये सुद्धा त्यांचा ग्रंथ आणि त्यांचं नाव हे कार्ल मार्क्स आणि दास कॅपिटल खूप महत्त्वाचं आहे. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची एक प्रणाली उदयास आली. तिला ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स प्रणाली म्हणजे पद्धत, म्हणजे इतिहास लेखनाची एक पद्धत फ्रान्समध्ये उदयास आली 20व्या शतकामध्ये. तिला ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. येथे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की ॲनल्स प्रणाली म्हणजे काय, संकल्पना स्पष्ट करा. तर त्यावर आधारित प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. इतिहासाचा अभ्यास फक्त ॲनल्स प्रणालीनुसार इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महाराजे, महान नेते, त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणालीने फक्त राजकीय घडामोडी, युद्ध, राजे, महान नेते त्यांची कामगिरी एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, दळणवळण, संपर्काची साधने या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी करणे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. ॲनल्स प्रणालीतून इतिहास लेखनाच्या माध्यमातून त्यांनी असे मत व्यक्त केले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये मूलभूत भूमिका सिद्ध केली ती म्हणजे सिमा द बोवा या फ्रेंच विदुषीने. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न सविस्तर उत्तरे त्यामध्ये येतो. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा चांगल्या पद्धतीने करून ठेवा की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात केलेली आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य, नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार करून स्त्रियांना स्वतंत्र स्थान, नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, काम करणाऱ्या संस्था यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग निर्माण झाला आणि असे मानून त्याच्यावर इतिहास लेखन केले गेले. मायकेल फुको 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांचा ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. महत्त्वपूर्ण आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची आहे असे प्रतिपादन केले. म्हणजे पुरातत्वांमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतर म्हणजेच परिस्थिती, त्या काळातील परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे बदलत गेलेली परिस्थिती म्हणजे स्थित्यंतर. तर अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, फक्त पुरातत्वांमध्ये अंतिम सत्यांपर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयाचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. हळूहळू पुढे आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती ही वाढत गेली आणि व्याप्ती वाढत गेल्यानंतर सर्वच क्षेत्रामध्ये साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला या सर्वच क्षेत्रामध्ये प्रत्येक विषयाचं स्वतंत्र इतिहास लेखन केल्या जाऊ लागले. अशा पद्धतीने आधुनिक इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. या पाठामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून यावर काही महत्त्वाचे प्रश्न सांगितलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठांतर करून ठेवा आणि काही शंका असल्यास विचारा. ओके.